पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दुबार पेरणीचं संकट आलं आहे. काय सांगाल याबद्दल? नुकतंच पावसाळी अधिवेशन पार पडलं आणि त्या अधिवेशनात मी आपल्या शेतकऱ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचे आणि ज्या शेतकऱ्यांना नेहमी संकटाला सामोरं जावं लागतं असे अनेक विषय मी त्या विधानसभेच्या अधिवेशनात मी त्या ठिकाणी मांडलेले आहेत. त्यापैकी शेतकऱ्यांना जो नाहक त्रास होतो MSCBचा, प्रथमतः त्याच्याबद्दल मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे अधिवेशनात तो विषय मांडून शेतकऱ्यांना MSCBच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज ही एक चांगल्या प्रकारे मिळाली पाहिजे, त्यांना अपेक्षित वेळेमध्ये मिळाली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे त्या विजेला कट करता येऊ नये, वेळेची वाढ करून द्यावी, अशा अनेक मुद्दे मी त्या ठिकाणी मांडलेले आहेत. जे निश्चितपणे त्या गोष्टीला मी उद्या DPDCची बैठकही होणार आहे 17 तारखेला. त्या बैठकीत देखील हा विषय मी घेणार आहे. त्यानंतर विषय आपल्या मतदारसंघामधील जी विकास कामं आहेत, जी रखडलेली होती, त्याला जी काही टेक्निकल कारणं होती, त्या संदर्भात अधिकाऱ्यांची चौकशी देखील केली जावी. ज्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे हा विषय वारंवार होत आहे, त्या अधिकाऱ्यांना आपण कारवाई करणं आवश्यक आहे, जेणेकरून विकास कामांना त्या ठिकाणी गती मिळेल. अशा अनेक मुद्दे घेऊन मी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे विषय मांडले. सर्वप्रथम मी या विषयांच्या आधी खरं तर मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, की त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे कर्जमाफीचा विषय असेल, त्यांनी जे शेतकऱ्यांना वारंवार जी मदत करण्याची भूमिका ही अनेक शेतकऱ्यांच्या प्रत्येक भूमिकेत मला दिसली. शेतकऱ्यांना ज्या मदतीच्या भूमिकेने जी करायची असते ती मला दिसली. त्यामुळे मी खरंच माझ्या मतदारसंघातील देगलूर बिलोलीच्या विधानसभेच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांचे मी या ठिकाणी आभार मानतो, की त्यांच्या चांगल्या निर्णयामुळे आज शेतकरी खऱ्या अर्थानं समाधान आहे.